श्रीरामपूर शहरामध्ये नुकतीच जी घटना घडलेली ती आपल्याला माहिती आहे. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच होता की सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरती बंटी जागीरदार ज्याचा आत्ताच आपण बघितलं खून झालेला आहे, त्याचं आम्ही कोणी समर्थन करत नाही, पण त्याच्या बंधूंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की नामदारांनी थोडा विचार केला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. तर त्या सदर घटनेची आम्ही माहिती घेतली. ती जंगली महाराज रोडवरती साखळी जो बॉम्बस्फोट झाला 2012ला, त्या 2012च्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये तो आरोपी होता. एकंदरीत आपण जर बघितलं तर बंटी जागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन ह्या संघटनेशी संबंधित होता. भारतामध्ये ही संघटना चालवणारे रियाज भटकल, इक्बाल भटकल, अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ साउजर रहमान, की जे पाकिस्तानमध्ये राहतो, हा रहमान जो आहे तो पाकिस्तानमध्ये राहतो, ह्या संघटनेशी हा माणूस निगडीत होता. आणि ह्या संघटनेशी निगडीत असून यांनी आतंकवादी कारवाई केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना शस्त्र पुरवलेले आहे आणि ते समर्थन करण्यासाठी त्याचा बंधू येतो आणि पालकमंत्र्यावरती बोलतो. ही निंदनीय बाब आहे. त्याच्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. आम्ही श्रीरामपूरच्या नागरिकांना सांगितलं, जनतेला आवाहन केलं की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, ते गृहमंत्री आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री आहेत. कुणी घाबरायचं कारण नाही, कुठे जायचं कारण नाही. आम्ही सर्व संघटना आपल्या पाठीशी आहोत. आपण सर्व समाज, राष्ट्रपिता हिंदू समाज सर्व आपल्या बरोबर आहे.